प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसे आहात सगळेजण? आमेन. सर्वजण तुम्ही आशीर्वादित आहात आणि आजचा दिवस आशीर्वादाचा दिवस आहे आणि आशीर्वादाचा महिना देखील आहे. 2025 मधला मार्च महिना सुरू झालेला आहे. 2 महिने या वर्षाचे संपले पण आणि आता तिसरा महिना चालू झालेला आहे. म्हणून या तिसऱ्या महिन्यात माझा विश्वास आहे तुम्ही आशीर्वादित आहात, जिवंत आहात, चांगले आहात. म्हणून निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा की परमेश्वराने मला चांगलं जीवन दिलेलं आहे. म्हणून आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाणार आहोत आणि आजचा जो माझा विषय आहे तो विषय आहे तुलनात्मक. आज मी बोलणार आहे आणि ती तुलना जी आहे ते विश्वास आणि अविश्वासाची तुलना मी आज करणार आहे. म्हणून आजचं टायटल जे आहे ते आहे विश्वास आणि अविश्वास याची तुलना. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आपण काढणार आहोत. मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23 वचन यावेळेस आपण काढू. कोणीतरी मोठ्या आवाजात वाचा. मार्क शुभवर्तमान याचा 9 अध्याय आणि 23 वचन. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. येशू या ठिकाणी बोलत आहे आणि येशू कोणाला बोलत आहे त्याबद्दल मी पूर्वीचं तुम्हाला सांगतो. जी पार्श्वभूमी आहे ती सांगतो. या ठिकाणी 19 वचनापासून आम्ही जर बघितलं तर त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की एक व्यक्ती आहे. 19-20 मध्ये म्हटलेलं आहे. जसं 20 वचन, त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. या ठिकाणी एक मनुष्य आहे, त्याचा मुलगा आहे ज्याला फिट्स येतात आणि फेफरेकरी तो आहे. पण शिष्यांना त्याला बरं करता आला नाही. त्याच्यासाठी प्रार्थना केल्या पण तो बरा झाला नाही. त्यावेळेस त्याला येशूकडे आणण्यात आलं. एक वडील आपल्या मुलाला ज्याला फेफरे येतात, फिट्स येतात, त्याला येशूकडे घेऊन येतो आणि जेव्हा तो येशूकडे घेऊन येतो त्या जसं आणतात तेव्हा त्याच्या बापाला जसं तो आणले जात आहे त्यावेळेस त्या आत्म्याने त्याला पिळवटून टाकला आणि तो जमिनीवर खाली पडला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, ह्याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणला, बाळपणापासून याला फिट्स येतात आणि ह्याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळंदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. आता तो बाप काय म्हणतो? येशू, तुझ्या हातून जर शक्य असेल तर, काय म्हणतो? तुझ्या हातून जर शक्य असेल तर याला बरं करावं. म्हणजे त्याने शक्यता आणि अशक्यता दोन्ही दर्शवल्या. म्हणजे विश्वास पण दर्शवला आणि त्याच्या शब्दामध्ये अविश्वास पण आहे. म्हणजे झालं तर झालं, नाहीतर नाही झालं. काही लोक येतात ना प्रार्थनेला, झालं तर झालं, नाहीतर नाही झालं. तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर झालं तर ठीक आहे, मग आम्ही देवावर विश्वास ठेवतो. आणि प्रार्थना जर देवाने नाही ऐकली तर आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही. पण परमेश्वराचं वचन सांगतं देवावर विश्वास ठेव. तिथं तर्कवितर्क नाही. असं झालं तर असं आणि तसं झालं तर तसं नाही, शक्य असेल तर नाही. तर येशू त्याला उत्तर काय देतो? 23 वचनात येशूने त्याला म्हणाले, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. काय म्हटलेलं आहे? असं कसं म्हणतोस तू की शक्य कसं काय किंवा अशक्य कसं काय असं तुझ्या मनात येतं कसं काय? कारण की प्रभू येशू काय म्हणतो? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मग आज जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही विश्वास पूर्ण ठेवलेला आहे तर विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. आज या ठिकाणी जर कोणी अविश्वास घेऊन आलेला असेल आणि प्रभूवरती विश्वास ठेवून बराच काळ लोटला असेल, 10 वर्षाचे विश्वासी असताल, 15 वर्षाचे विश्वासी असताल आणि बरेचसे प्रार्थना करणारे असताल, पण तरी देखील तुमचा विश्वास या मुलाच्या वडिलासारखा असेल, शक्य असेल तर, अशक्य असेल तर, होईल का नाही माहिती नाही, जमतं की नाही, काय होतं काय माहिती, जर असा विश्वास असेल तर आज तुमच्याशी प्रभू येशू बोलत आहे. असं बोलू नका, तर असं बोला की मी विश्वास ठेवत आहे, हे माझ्यासाठी शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. मग ती कोणती समस्या असो, ज्यावेळेस तुम्ही येशू बरोबर चालता किंवा देवाबरोबर चालता त्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवा की परमेश्वर हे माझ्यासाठी शक्य करणार आहे. जुन्या कराराच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं तर मोशे ज्यावेळेस काय म्हणतात तांबड्या समुद्राजवळ येतो, तांबड्या समुद्राजवळ आल्यानंतर मोशेने यापूर्वी समुद्र दुबगला होता का? असा प्रसंग आलता त्याच्या जीवनात? आला नव्हता त्याच्या जीवनात असा प्रसंग. पण ज्यावेळेस तो तांबड्या समुद्राजवळ आला त्यावेळेस त्याने काय कृती केली? असं कधीच केलं नव्हतं. त्याने त्याच्या हातामध्ये जी काठी होती ती विश्वासाने त्या समुद्रावर उगारली. याच्या पहिले त्याने केलेलं नव्हतं.
पण आता त्याच्या विश्वासाची पारख होते. यापूर्वी त्याने समुद्र दुभागलेले नव्हते, पण आता त्याने समुद्र दुभागला. मला नाही वाटत हे विश्वासाशिवाय शक्य आहे. आपल्यासमोर पण पुष्कळ समुद्र असतात आणि पुष्कळ गोष्टी तुमच्या पण आणि माझ्या पण, आपण मानव आहोत, आमच्या मनाला वाटतं हे होणार नाही, हे होणार नाही. पण प्रभू म्हणतो तुझ्या हातामध्ये काय आहे? काठी. ती उगार त्या समुद्रावर. आणि ज्यावेळेस त्याने त्या समुद्रावर उभगली त्यावेळेस कधीच नाही दुभागल्या गेलेला समुद्र पहिली वेळेस त्याने त्याच्या जीवनामध्ये समुद्र दुभागताना बघितला आणि त्याच्यामधून ते पार. हे विश्वासाशिवाय शक्य नाही. आमच्या जीवनामध्ये बऱ्याचशा वेळेस समस्या येतात आणि त्या त्रास येतात. त्यावेळेस काय होतं की हा विश्वास आमचा निघून जातो आणि त्यावेळेस आम्हाला अविश्वास पकड घेतो. म्हणून अविश्वास जो आहे, ती पहिली गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे. अविश्वास तुमच्या जीवनातील अभिवचन संपवून टाकतो. अविश्वास तुमच्या जीवनातील अभिवचन संपवून टाकतो. अविश्वास जो विश्वास असं समजू नका ख्रिस्ती लोक विश्वासणारेच असतात. ख्रिस्ती नसतात. ख्रिस्ती जोपर्यंत त्यांच्यावर अभिषेक नाही, पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर नाही आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रचंड विश्वास नाही, तोपर्यंत आपण त्याला विश्वासणारे ख्रिस्ती लोक म्हणू शकत नाही. मी तुम्हाला हजारो नामधारी लोक दाखवतो की जे आजही दारू पितात, आजही तंबाखू खातात, आजही ते वाईट जीवन जगतात आणि त्यांना आपण विश्वासणारे म्हणू शकत नाही. म्हणून प्लीज त्यांना विश्वासणारं म्हणायचं नाही आणि त्यांच्याकडे पाहून दुसऱ्या लोकांना नाव ठेवायचं नाही जे खरे विश्वासणारे आहेत. म्हणून दोन भाग आहेत. मी इथं खऱ्या विश्वासणाऱ्याबद्दल बोलत आहे आणि जर खरा विश्वासणारा जर तो आहे तर तो ठाम असतो. पण अविश्वास जो आहे तो किती जुना व्यक्ती असो, वचन ऐकणारा असो, चर्चला येणारा असो, पण त्याच्या जीवनात जर अविश्वास आला तर तो अविश्वास त्याच्या जीवनामध्ये आलेलं अभिवचन संपवून टाकतो. मी असे पुष्कळ लोक बघितलेले आहे. एक व्यक्तीबद्दल मी सांगेल, जो व्यक्ती पूर्वी माझ्याबरोबर राहायचा त्यावेळेस तो विश्वासाच्या गोष्टी बोलायचा आणि तो सांगायचा की देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे, देव माझ्याबरोबर आहे, देवाचं सानिध्य माझ्याबरोबर आहे आणि मी आशीर्वादित आहे, मी श्रीमंत आहे, सगळं आहे. पण ज्यावेळेस मी आता त्याच्याशी बोलतो तो माझ्याबरोबर राहत नाही किंवा दुसरीकडे जातो चर्चला, पण त्याचं बोलणं आहे की नाही आम्ही गरीब आहोत, आम्हाला ते माहिती नाही होईल की नाही होईल. आणि काय सांगता? देवाची इच्छा. काय म्हणतात? देवाची इच्छा. देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादित असावं. देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्ध असावं. देवाने 2000 वर्षापूर्वी तो विजय प्राप्त केलेला आहे. ज्या दिवशी तो वधस्तंभावर मरण पावला त्याच दिवशी देवाची इच्छा आहे तुम्ही समृद्ध असावं. इच्छा आता नाही देवाची, झाली इच्छा पूर्ण. आता फक्त तुम्हाला विश्वासाने मिळवायचं आहे. पण आपण काय म्हणतो? देवाची इच्छा होईल की नाही मला माहिती नाही, देव करो. देव म्हणतो अरे देवन मी केलेच बाबा सगळं काय, आता तुला विश्वास ठेवायचा. म्हणून कित्येक लोक जे आहेत त्यांचं जीवनामध्ये जे अभिवचन संपून जातं ते फक्त आणि फक्त अविश्वासामुळे अभिवचन संपतं. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. 100व्या वर्षी ज्यावेळेस त्याला पुत्र झाला त्यावेळेस त्याला वाटलं असेल की देव जे बोलला ते त्याने माझ्या जीवनात पूर्ण केलं. अभिवचनावर त्याने अविश्वास ठेवला नाही. तो असं म्हटला नाही देवाने मला बोलला की तुला पुत्र होईल आणि तुझी संतती आकाशातील ताऱ्याप्रमाणे होईल, पण आता मी म्हातारा झालेलो आहे, 100 वर्ष झालेलं आहे, मला काय माहिती नाही पुत्र होईल की नाही होईल. त्याने अभिवचनावर विश्वास ठेवला. आज कित्येक लोक अभिवचन ज्यावेळेस प्राप्त होतात त्यावेळेस अभिवचनावर विश्वास ठेवत नाही. अभिवचनावर विश्वास न ठेवल्यामुळे किंवा देवावरती विश्वास न ठेवल्यामुळे जे अभिवचन असतं ते संपून जातं आणि ते पूर्णपणे नाश होतं. देव पण तिथून पुढं कार्य करत नाही, कारण की अविश्वास आला जीवनात. अब्रामाने जर अविश्वास ठेवला असता तर त्याच्यावरती देखील जी कृपा व्हायची ती झाली नसते. पण अब्रामाने शेवटपर्यंत देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला. मग हा अविश्वास येतो कुठून? अविश्वास भीतीतून येतो. भीती. ज्यावेळेस तुम्हाला कोणी काही भीती दाखवली आणि घाबरले तुम्ही त्यावेळेस अविश्वास ताबा घेतो. जोपर्यंत तुम्ही घाबरत नाही तोपर्यंत अविश्वास येत नाही. पण तुम्हाला एखाद्याने धमकी दिली, तुम्ही जर का प्रार्थनेला गेले तर फटकूनच काढेल. तुम्ही काय म्हणतात? बापरे नको जायला. मग जसं तुम्ही घाबरल्याबरोबर काय एंटर करतं तुमच्यामध्ये? अविश्वास. की मी जर गेलो तर मला फटके पडणार. पण असं नाही म्हणणार तुम्ही मी जर गेलो तर फटके नाही, जो मला फटके देणार त्यालाच देव फटके पाडेल. मी तर जाणार आणि मी तर प्रार्थना करणार. मग फिअर येतं, म्हणजे भीती येते आणि भीतीची जागा अविश्वासामध्ये रूपांतरित होते आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनात अविश्वास येतो. आणि ज्यावेळेस अविश्वास येतो त्यावेळेस तो अविश्वास त्या माणसाच्या जीवनाला पूर्णपणे ग्रासून टाकतो.
आता या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. म्हणजे फक्त हा फेफरेकरी बरा होणार नाही, हा फेफरेकरी विश्वासाने बरा झालेला आहे, आता तर होणार पूर्णपणे. पण तुम्ही काय करा, आता विश्वास ठेवा. प्रत्येकाला तो सांगत आहे विश्वास ठेवा. शिष्यांना पण तो सांगतो का याच्यातून हे गेलं नाही, कारण की तुमच्यात अविश्वास होता, तुम्ही विश्वास ठेवा. आज तेच वचन प्रभू येशू आम्हाला सांगत आहे की आम्ही विश्वास ठेवावा. पण बऱ्याचशा वेळेस काय होतं की स्वाभाविक वृत्ती जी असते, स्वाभाविक शारीरिक वृत्ती, ती आमच्या परिस्थितीनुसार आमचा विश्वास बदलते. ज्यावेळेस परिस्थिती वाईट असते त्यावेळेस आमचा विश्वास कमजोर असतो, परिस्थिती चांगली होते त्यावेळेस आम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करतो. पण मी तर म्हणेल ज्यावेळेस परिस्थिती वाईट असते त्यावेळेस देवावरती विश्वास ठेवायला सुरुवात करा आणि ठाम ठेवा. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 7 वचनामध्ये सांगितलेले. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 7 वचन काय सांगतं, वाचा कोणीतरी. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 7 वचन. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. देह स्वभावाचे चिंतन म्हणजे जो देह स्वभावामध्ये राहतो ते देवाबरोबर वैर आहे. म्हणजे कायम तो शरीराचा ऐकतो, शरीराची वाणी स्वीकारतो आणि जशी तो शरीराची वाणी स्वीकारतो त्यावेळेस त्याचा देह स्वभाव जो म्हणतो त्याप्रमाणे तो करायला सुरुवात करतो. म्हणजे माझा देह जे म्हणतो ते मला आवडतं. मग तो विश्वास कोणता झाला, शरीराचा विश्वास झाला. पण देवाची इच्छा काय हे आम्हाला जाणत नाही, आम्ही तो देवाचा विश्वास येणं गरजेचं आहे. मग स्वाभाविक वृत्ती काय करते की जे देहाला आवडतं, जे मला आवडतं ते करायचं पाहतो आणि त्याच्यामुळे काय होतं की देवाचा विश्वास किंवा देवाला माझ्या जीवनात काय करायचं आहे त्याच्याकडे मी लक्ष देत नाही आणि म्हणून माझी स्वाभाविक वृत्ती अधिक बळावते आणि देवाच्या आत्म्याचा स्वभाव जो आहे तो पूर्णपणे नाश पावतो. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. आत्मा समजत नाही बऱ्याच वेळेस. देव आत्मा आहे आणि त्याच्या आत्म्याचं चिंतन जे आहे ते पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ते देवाबरोबर काय म्हटलेलं या ठिकाणी, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन आणि शांती आहे. म्हणजे भरपूर जीवन आहे आमच्यासाठी, सार्वकालिक जीवन आहे आणि शांती देखील आमच्या जीवनात आहे. मग स्वाभाविक वृत्तीने आमचा विश्वास जो असतो, स्वभावाला हे पाहिजे ते पाहिजे, ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, देहाला ते आवडतं, हे आवडतं, सर्व आवडतं आणि मग आम्हाला काय वाटतं जे माझ्या शरीराला आवडतं तेच मला पाहिजे, हीच देवाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा आम्ही समजून घेत नाही. आम्ही ज्यावेळेस तरुण असतो, आता तुम्ही म्हणताल पाळक साहेब आता खूपच चांगले आहेत, खूप व्यवस्थित आहेत, पण मी पण कॉलेजमध्ये होतो, मला पण कोणीतरी आवडायचं, मला पण प्रेम झालं होतं, सगळ्यांना होतं, त्या वयातून मी पण गेलो. मग कॉलेजमध्ये असताना त्या काळात फुगा होता, मग सगळ्यात भारीजीचा फुगा ती सगळ्यांनाच आवडायची, केस एकदम झुपकेदार, असं पाहिलं की सगळे घायल. मला वाटायचं माझ्याकडं पाहती, मित्र तसे केलं की लगेच सगळे अरे सुनील तुझ्याकडेच बघितलं, जमतं यार, आता काय जमतंय तुझं. माझ्या शरीराला वाटायचं हा यार सुंदर आहे, खूप चांगलं सेटल होईल, लाईफ चांगली बनलं आपली, झालं प्रेम चांगलं. पैसे नव्हते जास्त त्यावेळेस, सायकलवर जायचो कॉलेजला, पण प्रेम होतं माणसाला. त्या वयात झालं, वाटायचं अरे बाप किती सुंदर आहे, किती मस्त केस आहे, आणि मग असं देहाचं जे आकर्षण असतं ते होतं. मग गुरुवारी मी उपवास पकडायचो, गुरुवारचा दिवस उपास. मी विश्वासणारा नव्हतो, मी गुरुवारच्या दिवशी उपवास पकडायचो आणि त्या मंदिरात जायचो आणि काय करायचो माहिती आहे का, पैसे मित्रांनी सांगितलं पैसे घ्यायचे 1 रुपया आणि मागून चिटकवायचा, असं चिटकवायचं. पैसा चिटकला समजायचं मन्नत पूर्ण, आणि नाही चिटकला तो चिटकतच नव्हता. मी खूप प्रयत्न करायचो, चिटकतच नव्हता. मग एकदा दोनदा चिटकला, मला वाटलं आपलं तर जमलं, आता काय मस्त होणार आपली लाईफ. पण आता मला कळतंय की त्यावेळेसचा स्वभाव आणि आताचा स्वभाव फार फरक आहे. तो स्वाभाविक होता. जर त्या इच्छेप्रमाणे मी गेलो असतो आणि त्या विश्वासाप्रमाणे जर मला प्राप्त झालं असतं तर कदाचित नाही, शक्यता आहे की मी आज प्रभूमध्ये नसतो आणि इतकी सुंदर चांगली देवभिरू बायको मला देवाने रमा दिली नसते.
केस धरू धरू आणणारी बायको दिली असते. म्हणून बऱ्याचशा वेळेस तरुण मुलांना काय आवडतं, तरुण मुलींना काय आवडतं, इथून चप्पी, आता नवीन स्टाईल आहे, इकडून चप्पी आणि इथं एप्पी. पूर्वी इथं एप्पी असायची, आता इकडून चप्पी पूर्ण आणि इथं एप्पी, थोडासा गुटखा तोंडात आणि लगेच थोडंसं कुब्बड काढलेलं आणि त्याच्यावर शर्ट बटणं उघडे इथपर्यंत गेलेले बाह्या आणि लगेच चालणं. मुलीला वाटतं यही आहे मेरा हिरो, हाच माझा हिरो. आत्ताच्या मुलींना तसंच आवडतं. मुलींना चांगले मुलं आवडत नाही बरं का, तुम्हाला सांगतो. पूर्वीपासून येते, नियम येतो. जो सगळ्यात डॅशिंग, सिगरेट ओढणारा, गुटखा खाणारा, जो एकदम दातं रंगलेले, काहीतरी असा भांडणं बिडणं करणार, तोच मुलगा मुलींना आवडतो. आताच्या मुलींचं तसं आहे, साधा माणूस आवडतच नाही, चांगला शिक्षण घेणारा आवडत नाही. तो असा काहीतरी, आपण म्हणतो ना प्रेम झालं, प्रेम झालं, काही म्हणतात ना माझी मुलगी फारच हो, हिला काढावं, याच्यातून हिला काढावं. काय झालं, मुलीला प्रेम झालं. प्रेम कोणाशी झालं, कोणाशी झालं? इंजिनियर, डॉक्टर अशा टॉप लेवलच्या व्यक्तीशी नाही झालं. प्रेम झालं एकदम चप्पी एप्पीवाल्याशी प्रेम झालं, की जो बाईक पण दुसऱ्याची घेऊन फिरतो, अशा मुलाशी प्रेम होतं. मला तुम्हाला सांगायचं, जर तरुण मुलींना अशा मुलांशी प्रेम होतं आहे तर पुढचं जे आयुष्य तुमचं फार मोठ्या धोक्यामध्ये आहे. प्रेम करताना पण स्वाभाविक वृत्तीनं प्रेम करू नका. जर तुम्ही आत्मिक आहात तर विचार करा आणि देवाला वेळ द्या. मग काय आताचं काय झालेलं आहे, एक मुलगा 1000 मुलींशी संपर्क साधतो, सगळ्यांशीच बोलतो तो आताच्या काळामध्ये. पहिल्याच्या काळामध्ये एक मुलीला एक चिठ्ठी द्यायला लागायला 1 महिना लागायचा. मी लय प्रयत्न केले, चिठ्ठी काही जातच नव्हती. मग फार प्रयत्न करून काय केलं आम्ही, तिच्या लहान्या भावाच्या हातात चिठ्ठी दिली, जा बाबा तू दे, आणि त्याने जाऊन दिली तिच्या आईच्या हातात. माझी स्टोरी, रिअल स्टोरी, माझी स्टोरी स्वतःची, रिअल स्टोरी. संध्याकाळी माझ्या आईला विचारा, माझ्या वडिलाला विचारा, संध्याकाळी सगळे लोक भांडायला आमच्याकडे. मित्रांनो म्हणलं रॉंग सजेशन दिलं, चिठ्ठी यार योग्य पोचली नाही. तू दिली पण तर लहान भावाच्या हातात जाऊन सरळ तिच्या आईच्या हातात दिली, झालं सगळं सुटलं. आता एका वेळेस आता सोपं झालेलं आहे, फोन असल्यामुळं काय करतं माणूस, स्वाभाविक वृत्तीने फोन लावतं सगळ्यांना. एक मुलगा कितीतरी कनेक्शन, एक मुलगी कितीतरी हिरो आवडतात तिला. असं कधीच विश्वास नाही ठेवायचा की एक मुलगी एकाच मुलाबरोबर आहे. आत्ताच्या काळात तसं नाही, याला बोलल त्याला बोलल, त्याला बोलल याला बोलल, सगळ्या गावाला बोलल, सगळीकडं कनेक्शन. आणि मग काय होतं, त्याने नैतिकता पूर्ण खराब होत चाललेली आहे. म्हणून मला सांगायचं, तरुणाला आणि तरुणीला, जोपर्यंत तुम्ही शरीराचं ऐकणं बंद करणार नाही, म्हणजे तुमच्या इच्छा ज्या असतात, तुमच्या इच्छा असतात हा माझा हिरो, मग तो संपला की मग असं वाटतं हा हिरो झाला पाहिजे, हा हिरो जीवनात आला पाहिजे, हा हिरो आले पाहिजे, ही हिरोईन आली पाहिजे, ही हिरोईन, हा हिरो, असं वाटतं आपल्याला. ते स्वाभाविक दृष्टीने वाटतं, पण देवाला काय वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून आमच्या दृष्टीनं जो हिरो असतो तो झिरो असतो, पण देवाच्या दृष्टीनं विश्वासाने ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, देव एकच हिरो पाठवतो की जो सगळ्यांपेक्षा चांगला आणि व्यवस्थित असतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून स्वाभाविक वृत्ती वेगळी. आता आम्ही स्वाभाविक वृत्तीमध्ये राहत नाही. जे विश्वासणारे आहेत ते शरीराचं ऐकत नाही, तर ते ऐकतात देवाच्या आत्म्याचं. म्हणून म्हटलेलं आहे, देह स्वभावाचे चिंतन मरण. काय आहे, देह स्वभावाचे चिंतन मरण आहे, म्हणजे मृत्यू आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जीवन भेटत नाही. म्हणून देहाचं जास्त ऐकू नका. हे देह जास्त काळ चालणार नाही, सौंदर्य जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही आज खूप सुंदर दिसता आणि 4 लोक तुमची प्रशंसा करतात, पण एक काळ असा येईल की तुमचं सौंदर्य संपून जाईल आणि त्या काळात तुमची प्रशंसा करायला कोणीच तुमच्यासोबत उरणार नाही, कोणीच म्हणणार नाही तुम्ही सुंदर दिसता. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुमचा देवावर विश्वास आहे तर तो परमेश्वर नेहमी नेहमी म्हणेल की तुम्ही खूप सुंदर, खूप सुंदर आहात. पण आपल्याला जगाची पर्वा नाही, आपल्याला पर्वा आहे माझ्या देवाची. माझा देव मला काय म्हणतो. म्हणून स्वाभाविक वृत्तीचा विश्वास जो असतो तो जगातल्या गोष्टी मागतो, मग त्या इच्छेप्रमाणे आम्हाला प्राप्त व्हायचं असतं. पण देवाची इच्छा जसं शरीर मागतं तसं नाही,
तर ती वेगळ्या प्रकारची इच्छा आहे आणि ती विश्वासाने आहे. म्हणून विश्वासाने ज्यावेळेस मी मागतो त्यावेळेस देवाच्या राज्यामध्ये विश्वासाने प्राप्त होतं. म्हणून देवाच्या राज्यामध्ये जो आत्मिक मनुष्य असतो तो विश्वासाने मागतो आणि विश्वासाने ज्यावेळेस मागतो त्यावेळेस त्याच्या गरजा देखील पूर्ण होतात. म्हणजे परमेश्वर त्याच्या गरजा भागवतो, परमेश्वर त्याला पुरवठा करतो, परमेश्वर त्याच्या घराचा पुरवठा करतो आणि त्यामध्ये कोणताही संदेह अविश्वास राहत नाही. त्या ठिकाणी विश्वास राहतो आणि ते व्यक्ती पण म्हणतो की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, देवाने माझा पुरवठा झालेला आहे. जर आम्ही जुना करार बघितला तर दुसरे राजे याचा 7वा अध्याय, जुन्या करारामध्ये एक खूप सुंदर उदाहरण आहे आणि त्या ठिकाणी जर वाचलं तर तिथं आरामी लोकांनी वेढा दिलेला आहे, शम्रोनाला वेढा दिलेला आहे आणि देवाचे लोक जे आहेत ते आतमध्ये अडकलेले आहेत. दुसरे राजे याचा 7वा अध्याय 1 व 2 वचन जर आम्ही बघितलं, दुसरे राजे याचा 7वा अध्याय. हा वाचा. तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन आहे का? परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शम्रोनाच्या वेशीत एक माप सफीट एका शेकेलास व 2 मापे सातू एका शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातात राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसात म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली, तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्याने ही पाहशील, पण त्यातले काही खावायचं नाही. त्याच्या पूर्वीचं मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शम्रोन शहर आहे त्या शम्रोन शहराला आरामाच्या राजाने वेढा दिला. 6वा अध्याय 24 वचनात, त्यानंतर आरामाचा राजा बेनदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विस्टेस 5 रुपये पडू लागले. म्हणजे जे शत्रू आहे त्यांनी पूर्ण त्या किल्ल्याला किंवा त्या पूर्ण राज्याला किंवा तो जो भाग असेल तेवढा भाग त्या शम्रोनाला वेढा घातला. आणि वेढा घातल्यानंतर काय झालं की आतमध्ये त्यांची उपासमार होऊ लागली, कारण की अन्न पुरवठा तिथं जात नव्हता. आणि उपासमार झाल्यानंतर इथं म्हणलेले बघा, गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्टेस 5 रुपये पडू लागले. म्हणजे विष्टा ते खाऊ लागले, इतकी उपासमार तिथं होऊ लागली. आणि अशी परिस्थिती असताना अशक्य होतं, अशक्य असं होऊच शकत नव्हतं की तो वेढा उठेल, असं होऊच शकत नव्हतं की ते शत्रू तिथून निघून जातील. म्हणून या ठिकाणी एकच पर्याय होता, तर मृत्यू. आणि अशा समयी काय झालेलं आहे की जो अलीशा देवाचा सेवक आहे तो देवाचं वचन घेऊन राजाकडे येतो आणि राजाला काय म्हणतो, उद्या याच वेळी शम्रोनाच्या वेशीत एक माप सपीट एका शकेलास व 2 मापे सातू एका शकेलास मिळतील. तो देवाचं वचन सांगतो आणि त्या वचनाने सांगतो की असं होणार आहे. आणि तसं होणार असं सांगितल्यानंतर तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता किंवा जो सरदार त्याचा होता, जो राईट हँड, तो सरदार काय म्हणतो, त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तर असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावायचा नाही. आता या सरदाराने अविश्वास बाळगला. कितीतरी लोक ज्यावेळेस परमेश्वराचं वचन येतं त्यावेळेस त्या वचनावर अविश्वास बाळगतात, कारण की ते परिस्थिती बघतात आणि परिस्थितीनुसार म्हणतात की हे माझ्या जीवनात अशक्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो, देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही, तो सर्व काही शक्य करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून या ठिकाणी या सरदाराला असं वाटतं की हे अशक्य आहे, हे होऊच शकत नाही, शत्रूंनी वेढा घातलेला आहे आणि या ठिकाणी असं होऊच शकत नाही. म्हणजे झालं नाही म्हणत तो, या ठिकाणी तो म्हणतो असं होऊच शकत नाही. मग तो म्हणतो, आता काय, तू उद्या ह्याच वेळेला हा चमत्कार पाहशील आणि तुला तो चमत्कार पाहायला भेटणार नाही. तो स्पष्ट म्हणतो, सगळे पाहतील पण तुला या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातले काही खावायस मिळणार नाही. मग दुसरे राज्य 7वा अध्याय आणि 17 ते 20 वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. 17 ते 20 वचन. ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता, ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्याला राजाने वेशीवर नेमले होते, त्याला राजाने वेशीवर नेमले होते. वेशीत लोकांची गर्दी झाली, वेशीत लोकांची गर्दी झाली, त्या गर्दीत त्याच्या पायाखाली सापडून तो मेला. त्या गर्दीत त्यांच्या पायाखाली सापडून तो मेला. राजा देवाच्या माणसाकडे आला, राजा देवाच्या माणसाकडे आला, तेव्हा त्याने त्याला जे सांगितले होते तेव्हा त्याला जे देवाने सांगितले होते त्याप्रमाणे झाले. त्याप्रमाणे झाले. आता हे कसं झालं मी तुम्हाला सांगतो. हे जे झालं यामध्ये 4 कोडी लोक होते.
कुष्ठरोगी लोक, जे कुष्ठरोगी लोक वेशीच्या बाहेर टाकलेले होते आणि ते म्हणायचे की आता गावात जर गेलो किंवा वेशीच्या आत गेलो तरी मरणार आपण, कारण की तिथं खायला आपल्याला कोणी काही देणार नाही, ऑलरेडी ते उपासमार होत आहे. आणि जर बाहेर गेलो तर शत्रूंच्याकडून मरणार, शत्रू आपल्याला तलवारीनं मारून टाकतील. मग ते म्हणतात इकडं पण मरण आणि इकडं पण मरण, त्यापेक्षा आपण काय करू, आता शत्रूंकडे जाऊ आणि शत्रूच्या तलवारीनं मरू. मग ते जसं जसं त्या डेऱ्यांकडे जातात शत्रूंच्या, त्यावेळेस त्यांना आढळून येतं की रात्रीच्या वेळेस परमेश्वराने त्या शत्रूंना घाबरं केलं आणि घाबरं करून ते तिथंच सगळं संपत्ती, त्यांचे रथ घोडे जे आहेत ते तिथंच सोडून तिथून पळून गेले. आणि जसं जसं त्या शत्रूंच्या डेरेकडे ते जातात त्यावेळेस त्यांना तिथं आढळतं की तिथं कोणीच नाही आणि तिथं त्यांना खायचं सामान सापडतं, पुष्कळ गोष्टी सापडतात, धन संपत्ती सगळं सापडतं. त्यावेळेस ते घेतात, खातात, पण असा विचार करतात की जर आपणच खाल्लं आणि राजांना सांगितलं नाही जाऊन तर राजा उद्या आपल्याला ठार मारेल. मग आपण काय करू, ही चांगली शुभ वर्तमान जे आहे जाऊन आपण नगरात सांगू. आणि जसं ते येतात आणि नगरात सांगतात त्यावेळेस संपूर्ण नगरात आनंद होतो आणि जाऊन ते त्या शत्रूच्या डेऱ्यातून ते लुटून आणलेलं सगळं तिथं आणतात. आणि त्यावेळेस हा चमत्कार होतो आणि तिथं त्याच सरदाराला नेमलेलं असतं त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी. आणि जो सरदार अविश्वासाचे शब्द बोलतो तो सरदार त्या गर्दीच्या पायाखाली येतो आणि तो बघतो तो चमत्कार, पण तो खाऊ शकत नाही, पायाखाली येऊन तो मरून जातो. हे अविश्वासाचं उदाहरण. अविश्वास का आमच्या जीवनात येतो? अविश्वास येण्याचं कारण भीती आहे. जशी भीती तुमच्या जीवनात आली, भीती आल्यानंतर निराशा येते आणि निराशा आल्यानंतर मग ह्या प्रसंगाला सामोरे जावं लागतं आणि वचनावरचा विश्वास संपून जातो. आणि त्या ठिकाणी आम्ही अविश्वासाचे शब्द बोलायला लागतो आणि आम्ही म्हणायला लागतो हे तर माझ्या जीवनात होणार नाही. पण प्रभू येशूचं वचन सांगतं या ठिकाणी की देवाला तर सर्व काही शक्य आहे, विश्वास ठेव म्हणजे देवाचे गौरव पाहशील. हालेलुया, हालेलुया. मग आपला विश्वास कसा आहे? आमचा विश्वास कसा आहे? आम्ही परिस्थितीनुसार विश्वास ठेवतो का? परिस्थिती जशी बदलते तसा विश्वास ठेवतो का? की देवावरती आमचा विश्वास आहे? परिस्थितीनुसार विश्वास ठेवतो का? कसा विश्वास आहे आमचा? दुखायला लागल्यावर कसं करतो आम्ही? दुखायला लागल्यावर कसं करतो? अशोकला ते ॲक्टिंग कशी एकदम तोंड पाकडं तिकडं आणि काय शब्द बोलायला लागतो? आजारपणात काय बोलायला लागतो? याचं तोंड दाखवा मला, याला आणा जवळ, मला बघून घेऊ दे याला. रमावरती एक अटॅक झाला होता, म्हणजे दुष्ट शक्तीचाच अटॅक होता. अचानक ती अशक्त झाली होती आणि अशक्त इतकी झाली होती, तुम्ही पण साक्षीदार आहात तिचे. एका रात्री आम्ही ताईचा बड्डे केला आणि तिथून एका शॉर्टकटने येत होतो. त्यावेळेस खूप पाऊस पडत होता आणि पावसात आम्ही गाडीवर चाललो, गाडी बंद पडली आणि तिथून आम्ही ढकलत असताना तिला तिथं भय वाटलं आणि त्या दिवसापासून तिच्या मनात भीती बसली. आणि भीती बसल्यानंतर ती इतकी अशक्त झाली, एकदम वीक, एकदम. मलाच लोक बोलायचे तुम्ही काळजी घेत नसाल, तुम्ही हे करत नसाल, तुम्ही ते करत. घरचे बोलायचे. डॉक्टरकडे डॉक्टर एकदा भांडायला लागला मला. दंडे हॉस्पिटलमध्ये नेलं, ते तिला म्हणलं सांग या डॉक्टरला. तर डॉक्टर म्हणाले तुम्ही काहीतरी मानसिक ताण देत असाल, असं करत असाल, तसं करत असाल. मी माझ्या जीवनामध्ये माझ्या बायकोला आत्तापर्यंत मारलं नाही. एक अफवा उठली होती मध्ये, बाळासाहेब खूप कडक आहे आणि त्यांनी तिला डोक्यात मारलं. ती इथं बसलेली आहे, मी इथं समोर आहे, देव इथं आहे, तिनं सांगावं मी कधी मारलं ते. आणि मारूही शकत नाही, वाटतं पण नाही मारू शकत. कधी कधी येतं मनात, पण नाही मारू शकत. तर मी कधीच तिला मारलं नाही. मग जे येतं ते भांडायचं. घरचे म्हणायचे काळजी घेत नाही, दारचे म्हणायचे काळजी घेत नाही, नातेवाईक म्हणायचे पोरगी कशी वाळली, हे पाळक काळजी घेत नसेल, असं असेल तसं असेल. नातेवाईक खुद विचारायचं तिला काय आजार तर नाही झाला. नातेवाईकाला एकच काम असतं. नातेवाईकाला काय काम असतं? सगळ्यात डेंजर कोण असतं बरं सांगा? सगळ्यात डेंजर बाहेरचे असतात का घरचे असतात? त्याच्यात कोण असतं सगळ्यात डेंजर? आपले जवळचे नाते. अस्सल कुचकं बोलणं जर तुम्हाला पाहिजे असेल, अस्सल कुचकं बोलणं, तर ते कुचकं बोलणं फक्त आणि फक्त नातेवाईकाकडून ऐकायला येतं. बाबाला पटला माझा विचार. अस्सल कुचकं बोलणं
तुम्ही चांगले जरी झाले ना, एका लेवलला जरी पोचले ना, नातेवाईक तुम्हाला कधीच प्रशंसा करणार आहे, कधीच म्हणणार नाही वा वा व्हेरी गुड, देवाने तुम्हाला फार उंचीवर ठेवलं, आम्ही फार आणि फार फार आम्ही आनंदित आहोत. ते काय म्हणतील माहिती आहे का, काहीतरी घोळ केलाय, कुठून तरी पैसे आणले, हे बोल ते बोल ते बोल हे बोल, याच्या विरोध आपलं बोलू 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 ते स्वतःचं तोंड खराब करतात. आणि तो माणूस असेल आशीर्वादित किंवा नसेल, त्याच्या पद्धतीनं तो त्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला काहीच इजा होत नाही, पण याचं तोंड खराब होतं. आणि त्या तोंड खराब केल्यामुळे काय होतं, याचं जीवन खराब होतं. आणि श्राप कोणावर येतात, त्याच्यावर येतात. मग सगळ्यात डेंजर नाते. काय झालं, कसं काय झालं, काय आजार आहे का, काय हे काय. मग एक दिवस पास्टर पॉल दिनाकरन यांची सभा होती आणि त्या सभेमध्ये काय झालं की सर्वांना घेऊन तिथं प्रार्थना करत होते. त्यावेळेस मी रमाला म्हणलं, सर अभिषिक्त दास आहेत, आपण प्रार्थना करून घेऊ. आणि प्रार्थना केल्यानंतर त्या दिवसापासून त्याच्या शरीरात बदल झाला आणि आता ती दिसती, तुम्हाला बघून घ्या कशी दिसते. आता मी तिला म्हणतोय वजन कमी कर, वजन कमी कर, ते वजन काही कमी होत नाही. रनिंग कर, हे कर ते कर. देवाने तिला ब्लेस केलं, आशीर्वादित केलं, शरीर चांगलं झालेलं आहे. बऱ्याचशा वेळेस अविश्वास निगेटिव्ह गोष्टी ऐकून येतो आणि एकसारख्या कोणीतरी बोलत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, आमच्या जीवनामध्ये असं वाटायला लागतं की आता हे होणार नाही. भीती आमच्या मनात बसून जाते, आता काही खरं नाही, आता संपलो, आता मरतो की काय, आता याला बोलवा त्याला बोलवा. ती पण म्हणायची माझ्या लेकरांची काळजी घ्या बरं का. तिला विचारा तुम्ही, मला काही झालं तर माझ्या साम्याला आणि तुला चांगलं सांभाळा, जसं काय मी दुसरं लग्नच करणार होतो. म्हणलं रमा माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, असं काय बोलती. मी विश्वास ठेवतो तुला काहीच होणार नाही आणि मला माहिती आहे तिला काहीच होणार नाही. ती माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहील आणि एकच बायको राहील, मला दुसरी राहणार नाही. हे पण अभिवचन सगळ्या मंडळी देखत मी देतो. नाही तर तिने एकटे आहे बरं, आता दुसरी पण पाहावं चांगलं कसं, एकच राहील मला. मी तिला अभिवचन दिलेलं आहे. कधी दिलं माहिती आहे तिला अभिवचन, भर पाऊस पडत होता, सगळा मंडप उडत होता आणि त्या मंडप उडत असताना मी तिला अभिवचन दिलेलं आहे की रमा मी सुखात दुःखात त्रासात आजारात तुझ्याबरोबर कायम राहील. आता तिचा विश्वास माझ्यावर किती ते तिला माहिती, माझा विश्वास पूर्ण आहे. मी केलं प्रेम एकच केलं, ते पूर्वीचे प्रेम वेगळ्या, हे प्रेम एकच केलं की बायको एकच आहे मला आणि हे 2 लेकरं आहेत माझे, हे आशीर्वादाचे आहे. म्हणून आम्ही अविश्वास आल्यानंतर किंवा ज्यावेळेस आमच्या जीवनात त्रास येतो, आजार येतो, त्यावेळेस आम्ही कसं बोलायला लागतो. अविश्वासात माणसाचे शब्द मृत्यूचे असतात आणि तो माणूस काय म्हणतो, आता सगळं संपलं, आता हा माणूस कामातून गेला, आता या माणसाचं काही खरं नाही. एखादा दारूड असला तर आपण म्हणतो आता या दारूत हा मरणार, आता हा संपला, आता काही खरं नाही याचं. तसं बोलू नका, त्याच्यासाठी प्रार्थना करा. तो एक दुष्ट आत्मा आहे, त्याने त्याला पछाडलंय, तो व्यसनाचा आत्मा त्याच्यातून निघून गेला पाहिजे. व्यसन सुटल्यानंतर बघा तो माणूस किती चांगला राहील. चुकीच्या मार्गाला चाललेला आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे. अविश्वास येऊ देऊ नका. त्यावेळेस तुमच्या प्रार्थना कुठं गेल्या, तुमचा विश्वास कुठं गेला. तो व्यक्ती किती वाईट वागू द्या, तुमच्या प्रार्थना असल्या पाहिजे की माझा विश्वास आहे, हा व्यक्ती माझा आहे आणि माझा परमेश्वर या व्यक्तीला सरळ करणार. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही अविश्वास बाळगायला सुरुवात करतो. मग अविश्वास ज्यावेळेस येतो, त्या अविश्वासामुळे येशूला देखील पुष्कळ चमत्कार करता आले नाही. येशूला चमत्कार करता आले नाही, पटण्यासारखं नाही हे वाक्य. येशू त्याच्या गावात गेला, नासरेत गावात, आणि नासरेत गावात त्या ठिकाणी रोगी आले. त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, तो जे चमत्कार गालिलमध्ये करत होता ते चमत्कार त्याला नासरेत स्वतःच्या गावात करता आले नाही. आणि त्यावेळेस तो म्हणतो की संदेष्ट आपल्या गावात सन्मान पावत नाही आणि त्याच्या गावामध्ये त्याला पुष्कळ चमत्कार करता आले नाही. आणि ते चमत्कार जे करता आले नाही ते फक्त आणि फक्त अविश्वासामुळे करता आले नाही. आज जर तुम्हाला देवापासून अभिवचन प्राप्त झालेलं आहे, आज जर तुमच्या जीवनामध्ये देव बोललेला आहे, देवाच्या दासाने तुमच्यासाठी अभिवचन दिलेलं आहे, वचनातून तुम्हाला अभिवचन प्राप्त झालेलं आहे आणि परमेश्वर जर तुमच्याशी बोलत आहे, तर मी तुम्हाला सांगतो आज या सकाळच्या वेळेस देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा आणि म्हणा की जे अभिवचन देवाने मला दिलेलं आहे
मी विश्वास ठेवत आहे, अविश्वास माझ्या जीवनात येणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे, देवाने जे दिलं ते माझ्या जीवनात पूर्णच होणार आहे. हालेलुया, हालेलुया. माझा तोच विश्वास आहे. रमेश, तुला देवबाप चांगली मुलगी देणार. आम्ही दर नाईट प्रेयरला प्रार्थना करतो. बऱ्याचशा वेळेस काही जणांना हसू येत असं, कसं काय असं, पण मला माहिती आहे काहीतरी चांगलं त्याच्या जीवनात यायचं आहे म्हणून त्याला वेळ लागत आहे. आणि ज्यावेळेस ती मुलगी त्याचे स्थळ ज्या जीवनात येईल त्यावेळेस त्याचं जीवन आशीर्वादित होईल. आपण काही गोष्टी काय करतो, का होत नाही, कशामुळं होत नाही, वय चाललं, असं चाललं. काही चांगलं यायचं असलं तर थोडा वेळ लागतो. वाईट लवकर येतं आमच्या जीवनात, चांगलं थोडा उशिराच येतं. मग चांगलं येण्यासाठी वेळ जर लागतो तर त्याच्यामध्ये अविश्वास आला नाही पाहिजे. काही लोक येशूमध्ये येतात, विश्वास ठेवतात, पण कोणी काही बोललं ना लगेच पाठीमागे जातात, लगेच पाठीमागे जातात. आता तुम्ही फार विश्वासाने इथं बसलेला वचन ऐकतात, पण घरी गेल्यानंतर तुमच्या घरातून कोणी विरोध केला आणि कोणी म्हणलं काय जाता प्रार्थनेला, काय होतं प्रार्थना केल्याने, काय बदललं तुमचं, तुमच्या जीवनात लगेच काय येईल, अविश्वास. आणि वचनावरचा विश्वास कमी होईल आणि तुम्ही काय म्हणताल, खरं आहे, बरोबर आहे, काही खरं दिसत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही तसं बोलता त्यावेळेस जो आत्मा तुम्हाला सोडून गेलेला असतो, दुष्ट आत्मा, तो पाहतो अरे घर स्वच्छ आहे आणि या घरामध्ये कोणीच नाही, म्हणजे पवित्र आत्मा पण नाही या घरात, आता याने साफसूफ करून ठेवलेलं आहे. तो म्हणतो चला 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 चला, 7 दुष्ट आत्मेसोबत घेतो, चला चला चला. त्याने चांगलं मस्त स्वच्छ करून ठेवलं आहे आणि तिथं कोणी राहत पण नाही, त्या घरात कोणी राहत पण नाही, देवाचा आत्मा नाही आहे त्याच्यामध्ये, पवित्र आत्मा नाही वस्ती करत. चला चला आपण जाऊ. आणि मग ते 7 आत्मे येतात आणि त्याच्यामध्ये वस्ती करू लागतात. मग जी पहिली दशा होती त्याच्यापेक्षा 7 पटीनं वाईट दशा त्या व्यक्तीची होते. का? अविश्वास आल्यामुळे. जर तुम्ही विश्वास ठेवत आहात आणि देवाच्या वचनावरती विश्वास ठेवत आहात तर अविश्वास आपल्या जीवनात येता कामा नाही. कोणी आम्हाला डिस्ट्रॅक्ट करता कामा नाही. वचनापासून डिस्ट्रॅक्ट होऊ नका, वचनापासून डिस्ट्रॅक्ट होऊ नका, वळू नका. आणि जर तुम्ही डिस्ट्रॅक्ट झाले तर मग पुन्हा वचनामध्ये विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागेल. म्हणून अविश्वास आमच्या जीवनात येता कामा नये. म्हणून विश्वासाची आणि अविश्वासाची तुलना मी आज करत आहे. अविश्वास जो असतो तो आमच्या भीतीतून येतो आणि भीती ज्यावेळेस ग्रासते त्यावेळेस आम्ही निगेटिव्ह बोलायला लागतो, एकसारखं निगेटिव्ह बोलतो, एकसारखं निगेटिव्ह बोलतो आणि मग डिप्रेशनमध्ये जातो. आणि एक दिवस असा येतो की आमचा पूर्ण विश्वास उडून जातो आणि आमचं जीवन एक सामान्य माणसाप्रमाणे होऊन जातं. तुम्ही इथं बसलेले सामान्य लोक नाही, म्हणून मी जगिक लोकांसंदर्भात बोलत नाही, मी देवाच्या लोकांसंदर्भात बोलतो की जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात. जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासाने प्राप्त होतं. हालेलुया. डोळे बंद करून म्हणा, मला अभिवचन जे दिलेले आहेत ते अभिवचन विश्वासाने प्राप्त होतात. म्हणून माझ्या जीवनातला अविश्वास मी आज येशूच्या नावात दूर करत आहे. आमेन. अविश्वास दूर करा. म्हणून बोलताना पॉझिटिव्ह बोला, अविश्वास बोलू नका. येतो अविश्वास, येतो काही परिस्थिती आल्यावर अविश्वास येतो, मुखातून शब्द पटकन निघतात, पटकन बोलायला लागतो, आता काही खरं नाही, आता सगळं संपलं, आता असं होणार आहे, तसं होणार आहे, येतो अविश्वास. व त्यावेळेस काय म्हणा, आमचा विश्वास आहे प्रभूच्या वचनावर, जे अभिवचन दिलं ते अभिवचन निश्चित पूर्ण होणार. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की विश्वास कार्य करतो, विश्वास कार्य करतो, अविश्वास कार्य करत नाही. अविश्वास कार्य करतो पण निगेटिव्ह कार्य करतो, पण विश्वास जो कार्य करतो तो पॉझिटिव्ह कार्य करतो. काही लोक प्रार्थना करायला येताना काय म्हणतात, पहिले प्रार्थना करा, पहिले प्रार्थना करा, मग चमत्कार होऊ द्या आणि मग आम्ही देवावर विश्वास ठेवू. सॉरी, तसं होत नाही, तसं होत नाही. पवित्र शास्त्र तसं सांगत नाही. आपण काय ते छुछा करणारे बाबा नाही, ये लो तावीज बांधा, जाओ घरला, देव पैसे, हां देव पैसे, 10,000 द्या, 15,000 द्या, कापा बोकडं, द्या पैसे, द्या पैसे. आपलं तसं नाही ना, आपण काही देत नाही ना, राग देत नाही, लिंबू देत नाही, कापा लिंबू ओवाळा, कापा लिंबू टाका, कापा लिंबू टाका, धरा नारळ बांधा घराला. आपलं तसं नाही ना. तुला
काही काही घराला नारळ बांधा, हे बांधा, लिंबू बांधा, इथं पुरा तिथं पुरा, राख घ्या, राख लावा, राख खा, हे करा ते करा, आहे का नाही. इथं बांधा तिथं बांधा, कमरेला बांधा. इथं काय बांधा बुंदा काहीच नाही, इथं विश्वास ठेवा. हालेलुया, हालेलुया. आपलं तसं नाही ना, म्हणून आपल्यात फरक आहे. आपण जिवंत देवाचा विश्वास, बाबा नाही ना आपण, किंवा मी काय असं जादूगार नाही ना, एकदा फुफा अच्छा काही करणार नाही ना. आपण सगळेजण मनुष्य आहोत आणि आपल्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आपण त्या जिवंत देवाला प्रार्थना करतो आणि तो देव आमची प्रार्थना आहे. इथं कॉन्सेप्ट तो नाही, इथं कॉन्सेप्ट आहे जिवंत देवाचा. म्हणून आम्ही असंच सहज विश्वास ठेवत नाही. आम्ही विश्वास ठेवतो जिवंत देवाच्या वचनावरती, आम्ही विश्वास ठेवतो देवावरती. म्हणून ज्यावेळेस लाजर मृत्यू पावला त्यावेळेस त्याच्या बहिणीने त्याला सांगितलं, कळवलं त्या गावात जाऊन की आपला मित्र फार आजारी आहे आणि येशू तुम्ही येण्याची त्वरा करावी, लवकर या तुम्ही. योहानाचं पुस्तक याचं 11व्या अध्यायामध्ये. पण येशू 4 दिवस आणखी त्याच गावात राहिला, तोपर्यंत इकडं हा मरण पावला. मरण पावल्यानंतर ज्यावेळेस तो त्या गावात जातो, त्यावेळेस गावात गेल्यानंतर तो बघतो तर त्यावेळेस तो लाजर मरण पावलेला आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, मार्क वर्तमान याचा योहान याचा 11वा अध्याय आणि 40 वचन काय सांगतं बघा. योहान याचा 11वा अध्याय आणि 40 वचन. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. बघा, विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आता या ठिकाणी त्याची बहीण त्या ठिकाणी रडत आली आणि रडत आल्यानंतर काय म्हणते, येशू तू जर इथे असता तर माझा भाऊ मेला नसता, तू काहीतरी केलं असतं, तू प्रार्थना केली असती किंवा शब्द बोलला असता तर माझा भाऊ मृत्यू पावला नसता, ही परिस्थिती आमच्या जीवनात आली नसती, असं तिला वाटतं. पण येशू ज्यावेळेस तिच्या जवळ येतो त्यावेळेस तिला बोलत आहेत. इव्हन 25व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. म्हणजे विश्वास ठेवतो, आता मी आलेलो आहे, आता तो मृत झालेला आहे आणि ती म्हणते आता काही होणार नाही. पण येशू म्हणतो जर मी या ठिकाणी आहे तर पुनरुत्थान म्हणजे मरणातून उठणं आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि तिला हे समजत नाही, हे असं कसं बोलतो, तो आध्यात्मिक बोलतो, ह्या गोष्टी समजत नाही. मग नंतर परत 39 वचन, येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, मी तुला सांगितले नव्हते काय. आज इथं कितीतरी मार्था बसलेल्या आहेत आणि त्या मार्था देवाच्या अभिवचनावर अविश्वास दाखवत आहे आणि त्या मार्थाला आज येशू बोलत आहे, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आज त्या मार्थांना हे अभिवचन आहे. अविश्वास जर पकड घेत आहे, मनात अविश्वास येत आहे, शारीरिक दृष्टिकोनातून अविश्वास येत आहे, जे बघतो त्याच्यामुळे अविश्वास येत आहे, परिस्थिती सगळी खराब झालेली आहे, वाईट झालेली आहे, अविश्वास येत आहे आणि अशा प्रसंगी असं वाटतं की आता सगळं शून्य मला वाटत आहे. अशा वेळी जो शब्द प्रभू येशूने मार्थाला बोललेला आहे तो शब्द प्रभू येशू तुम्हाला बोलत आहे आणि तो म्हणत आहे, विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव. विश्वास फार मोठी गोष्ट आहे. म्हणून प्रथम विश्वास येतो, असं येत नाही पहिले प्रार्थना करा, पहिले चमत्कार बघू आणि मग विश्वास ठेवू, पहिले विश्वास ठेवा. म्हणून येशू तिला म्हणतो, विश्वास तर ठेव, प्रथम विश्वास ठेव. ज्यावेळेस विश्वास ठेवशील त्याच्यानंतर तू बघ. आणि तिनं विश्वास ठेवला आणि मग नंतर येशूने ज्यावेळेस लाजराला हाक मारली त्यावेळेस जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्राने बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिले होते. येशूने त्याला म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. आणि हा मोठा चमत्कार मार्था आणि मरिया आणि त्या गावच्या सर्व लोकांनी बघितला. येशू ख्रिस्ताने तो चमत्कार केलेला आहे. आज तुमचा देवावर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? तुम्ही जिवंत देवाला ओळखलेला आहे का? तुम्हाला तो पूर्ण विश्वास आहे की प्रभू आमच्या जीवनात कार्य करेल? मग अविश्वास का बाळगता? म्हणा, मानवी स्वभावातून अविश्वास येतो. आम्ही फक्त 1 रविवार वचन ऐकतो बाळासाहेब, बाकीचे 7 दिवस आम्ही जगात राहतो. 7 दिवसामध्ये रील कोण पाहिजे जास्तीत जास्त? सगळ्यात जास्त आम्ही रील्स पाहतो, सगळ्यात जास्त आम्ही व्हिडिओ बघतो आणि त्या व्हिडिओमध्ये एकसारखं जगातल्या गोष्टी बोलल्या जातात. त्याच्यामुळं आमच्या माइंडवर छाप जो पडतो तो छाप पडतो जगातल्या
विचारांचा आणि वचनाच्या विचारांचा छाप पडतो फक्त एक रविवार. म्हणून बाळासाहेब आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस रोज आणि रोज तुम्ही या वचनाची छाप पाडून घेताल, रोज आणि रोज ही रील वाचायला सुरुवात करताल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी, ज्या अविश्वासामुळे शक्य होत नाही असं तुम्हाला वाटतं, त्या आजपासून शक्य व्हायला सुरुवात होते. हालेलुया, हालेलुया. आताचा काळ फार बरा आहे असं म्हणतात. इवन मी पण बघितला नाही तो काळ, पण लहानपणी थोडं बघितलं. खूप गरिबी होती, पैसा नव्हता, कॉलेजला जायचं सायकलवर जावं लागायचं, खिशात पैसे राहत नव्हते, काही घ्यायचं पैसे राहत नव्हते. त्याच्यापेक्षा माझे वडील सांगतात त्यांचा काळ फार भयानक होता. भाकर मिळत नव्हती, खायला मिळत नव्हतं, काय काय दुष्काळ काय पडले त्यांच्या काळात, पुष्कळ, फार त्रासात होत. इवन आता तर आपण ठिगळ पाहत नाही, त्या काळात ठिगळ होते. आपल्या लहानपणी आपण थोडे थोडे ठिगळ पाहिले, पण आपल्या आईवडिलांनी जास्त मोठे ठिगळ पाहिले. आता ठिगळ लावतो कोणी? हा, फाटके कपडे घालतात आज पण ते साधे लोक नाही घालत, श्रीमंत लोक फाटके कपडे घालत. जीन्स फाटलेली, कपडे फाटलेले पाहिले असेल तुम्ही, पण ते फाटके नसतात त्यांचे, ते स्टाईल आहे फास्ट फाटके कपडे घालायचे. ते फाटके वेगळे, पण रिअल फाटके वेगळे. त्या काळात फाटके असायचे. इवन शाळेत तुम्ही जायचे, मला पण आठवतं शाळेत जायचो त्यावेळेस बेल्ट नसायचा. मग बेल्ट काय असायचा? तो करदूड असायचा काळा, त्याला काडी पिळली का झाला बेल्ट तयार, तो बेल्ट असायचा. आता नाही तसं. मी इतके गरिबीचे दिवस. आता पहिले पुस्तकं आपण जुने घ्यायचो विकत, पुढच्या वर्गातला विद्यार्थ्याची पुस्तकं ते घ्यायचो. आणि आता प्रत्येक शाळेमध्ये मी बघितलं, प्रत्येक शाळेत वेगवेगळे पुस्तकं आहेत. एकच पुस्तक असायचं पहिले, हे CBS, हे EBS, हा इंटरनॅशनल, हा नॅशनल, ह्या तेच असे पुष्कळ पुस्तकं. त्यावेळेस तसं काय नव्हतं, एकच पुस्तक, ते जुनं घ्यायचं, ते शिकायचं. आणि आता शिक म्हणल्याने पोरगं शिकत नाही. भारी शाळेत आपण टाकतो, इंग्लिश शाळेत हे टाका, आणि त्याला बघितलं बोल रे इंग्लिश, त्याला इंग्लिश हां करू बोलतो. एक रील बघितली तुम्ही बघितलं असं, इंग्लिश बोलताच येत नाही. आणि शिकतो कुठं? इंग्लिश मिडियमला. आमचं पोरगं इंग्लिश शाळेत शिकतं आणि त्याला इंग्लिशचं अध्यायन आणि गद्यायन. काय कामाचं अशी इंग्लिश शाळा? त्या काळात, जुन्या काळात म्हणजे जे आपण बघतो त्या काळात मराठी शाळेतले विद्यार्थी फार हुशार असायचे. परिस्थिती फार बिकट होती, वाईट होती, पण त्यांच्यामध्ये जिद्द होती ते करण्याची. आता जिद्दही नाही आणि विश्वासही नाही, जिद्दही नाही आणि विश्वास आहे. म्हणून मला लहान मुलांना सांगायचं, जर इंग्लिश शाळेत जाता आणि माझ्यासमोर तुम्ही आले आणि इंग्लिश बोलले नाही तर फटकून काढीन. आता सगळ्यांनी इंग्लिश बोलायचे आणि यांचा चांगला अभ्यास घ्या. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बोलतो त्यावेळेस त्यांना धड मराठी पण वाचता येत नाही. मराठी वाचताना कारण त्याला असं वाचतं. लहानपणी माझी आई अभ्यास घेत होती, माझ्या लहान भावाचा. तो थोडा कच्चाच होता अभ्यासामध्ये, आणि तिथं लिहिलेलं होतं हिंदीमध्ये, पेड़ पर दो लडके लटक रहे थे. ते बाड नावाचा धडा होता बघा, तुम्हाला असं. तर हा काय वाचतो माहिती काय? पेड़ पर दो लौंडे लटक रहे थे. चांगलं, 2 फटके दिले माझ्या. चांगलं काय लिहिलं वाच नीट. हां, लडके लटक रहे थे. असं आताचे मराठी वाचता येत नाही, स्पष्ट मराठी नाही, स्पष्ट हिंदी नाही आणि स्पष्ट इंग्लिश पण नाही. तिन्हीची मिसळ आणि वेगळीच काहीतरी भाषा. म्हणून इंग्लिश शाळेत जातात तर इंग्लिश बोला, मराठी शाळेत जातात तर स्पष्ट मराठी बोला, हिंदी शाळेत जातात तर स्पष्ट हिंदी. कोणत्या तरी एकामध्ये परफेक्ट व्हा. तशी गरिबी नाही आता, तसे दिवस पण नाही आता. आता आईवडील पुष्कळ पैसा ओततात, पुष्कळ पैसा ओतून जर तिथपर्यंत जर रीच करत नाही माणूस, तर काय फायदा त्या शिक्षणाचा? मग तुम्ही इंटरनॅशनल शाळेत टाका, नाही तर कुठंतरी टाका, पण जर त्याने ते अचिव्हमेंट केलं नाही तर काय फायदा? मग तुम्ही जे करता ते करत असताना काय करायला पाहिजे? तुम्ही ते पूर्ण सिरियसली करायला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना माझा सल्ला आहे, ते जेवढे बसलेले आहेत विद्यार्थी, तुम्हाला जो अभ्यास करता किंवा जे शिकता ते चांगलं शिका. कारण की आत्ताचे आईवडील तुम्हाला बेस्ट ते देत आहेत, तुम्हाला ठिगळं नाही. म्हणून देवाच्या वचनावर विश्वास ठेवा आणि प्रभूजवळ प्रार्थना करा. जे शिक्षण, जे आईवडील मला देवा तू दिलेत,
देवा खूप चांगले दिलेत, मला ठिगळ नाही, मला रोज कपडे आहेत, मला रोज चांगले चांगले बुटं आहेत, मला सगळं आहे, मग मला चांगलं शिक्षण देखील शिकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. करणार का चांगला अभ्यास? मला ट्युशनला सुट्ट्या. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की विश्वास कार्य करतो, म्हणून विश्वास फक्त देवावर ठेवला पाहिजे. लास्ट पॉईंट आहे, एकदम थोडक्यात संपवतो मी. मनुष्य परिस्थितीनुसार बदलतो, देव नाही बदलत. तिसरा पॉईंट माझा, मनुष्य परिस्थितीनुसार बदलतो, देव नाही बदलत. माणूस बदलतो बरं का, माणूस बदलतो. आज तुम्ही मला असं बोलताल आणि उद्या काय म्हणताल, मी ते बोललोच नाही, मी तो नव्हेच. पाळकसाहेब काहीतरी चुकीचं बोलतात. एका पाळकाने मला सल्ला दिला, कोणाच्या भांडणात पडायचं नाही. म्हणलं का हो पाळकसाहेब? अरे बाबा माझे जीभ काय सगळंच पोळलं आहे, कोणाच्या भांडणात पडायचं नाही, ना याच्या बाजूने बोलायचं ना त्याच्या बाजूने बोलायचं, कारण कधी हे तुला दातावर पाडील सांगता येत नाही. आज तुला येऊन सांगाल त्याच्या विरोधात फार सारं सांगाल तुला येऊन, फटफट बडबड, त्याने असं केलं त्याने तसं केलं, तू होशील गरम आणि जाऊन त्याच्यावर भडकशील. आणि जसा भडकशील तो काय पहिला प्रश्न विचारेल, काय हुशार आहे तू सीमा, पहिला प्रश्न काय येईल त्याचा, तुला कोणी सांग. मला यांनी सांगितलं ब्रदर तू टेन्शन. मग तुम्ही काय करता, या बोलवा बाळासाहेब या, हां सांगा. हे म्हणते नाही, कोण कधी, मी नाही ओळखत, मी असं बोललोच नाही. बाळासाहेब काय स्वप्न पडलं काय तुम्हाला? घ्या, पडलो मी तोंडावर, मला इकडं बोलता येत नाही आणि याच्या नजरेत पण मी उतरलो. म्हणून कोणाच्या भांडणात सल्ला वगैरे द्यायची गरज नाही. सल्ला मसलत नाही आपलं काम आहे त्याला फक्त आणि फक्त प्रार्थना करणं आणि सांगणं की असं करू नको. नाही इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करण्याच्या नादात काय होतं, आपलं जीवन उद्ध्वस्त होतं. आणि त्या दोघांचा राग मग कोणावर येतो, हा रुसला आणि ही रुसली, कोणावर रुसली, ती एकमेकावर नाही रुसत, ते एकमेकावर काय होत नाही, त्यांचा सगळा राग कोणावर येतो, बाळासाहेब. का? कारण की मी फक्त व्यक्त केलं, मी बोलून दाखवलं. मग मी त्यांना तेव्हापासून ठरवलं, देवा कोणाच्या भांडणाच्या मधात ना इकडून बोलायचं ना इकडून बोलायचं, पण दोघांनाही सांगायचं की आपण प्रार्थना करू, दोन्ही बाजू ऐकू. कधी कधी काय होतं, आपण एकच बाजू ऐकतो आणि जो एक बाजू मांडणार असतो ना, तो काय करतो माहिती आहे का, तो कधीच असं म्हणत नाही की मी चुकलो. तो काय म्हणतो, तो चुकला. बरं असं होतं का कधी की तुम्ही भांडणं केले आणि तुम्ही म्हणता की हां नाही मी पण चुकलो बरं का, माझी चुकी या ठिकाणी. टाळी एका हाताने वाजते का, टाळी कशी वाजते, दोन्ही हाताने वाजते. आपण दोष कोणाला देतो, एकालाच देतो. तसं पण नाही करायचं भांडणात. आपण याची बाजू फार ऐकतो आणि हा जो बाजू मांडतो तो पूर्ण बाजू जो मांडत असतो तो त्याची बाजू मांडतो आणि त्याची बाजू मांडल्यानंतर आपण त्याचं ऐकतो आणि सरळ दुसऱ्यावर फायरिंग करतो. पण वेट, थोडं थांबा, त्याचं पण ऐकून घ्या. आणि ज्यावेळेस याचं ऐकताल ना तुम्हाला हा खोटा वाटायला लागेल. कारण की हा ज्यावेळेस बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस हा काय करतो, सगळी बाजू त्याची मांडतो. म्हणून न्याय करताना थोडं घाई नका करत जाऊ, आपण खूप लवकर करतो. मग मनुष्य जो स्वभाव असतो ना तो बदलणारा असतो. मनुष्य काय बोलल आणि काय करल सांगता येत नाही, भरोसा नाही. जे बोलल ते करल असं काही होत नाही. तो एक शब्द बोलतो आणि नंतर काही दिवसांनी म्हणतो हे असं मी बोललोच नाही. म्हणून मनुष्य परिस्थितीनुसार बदलतो. मनुष्याचा स्वभाव जो आहे तो परिस्थितीनुरूप असतो. जो मनुष्य आहे तो विश्वास ठेवण्यायोग्य नाही, परंतु देव विश्वास ठेवण्यायोग्य आहे. म्हणून ज्यावेळेस मनुष्य बोलतो त्यावेळेस काय होतं, तो बदलतो आणि मग त्याला असं वाटतं की हे होतं की नाही. मग कधी वाटायला लागतं त्याला होतं की नाही, ज्यावेळेस तो बदलतो त्यावेळेस त्याचा विश्वास जो आहे तो देवावरचा देखील कमकुवत व्हायला लागतो आणि मग तो शक्य आणि अशक्यच्या गोष्टी बोलतो. जसं त्या फेफरेकराने काय केलं, त्याच्या मुलाला शिष्यांकडे आणलं आणि शिष्यांना त्याला काढता आलं नाही. त्याच्यासाठी प्रार्थना केल्या. त्याच्या अविश्वासामुळे तो फेफरेकरी किंवा तो फिट्स येणारा मुलगा बरा झाला नाही. मग त्याच्या डोक्यात आल्या संशय
आणि संशय आल्यानंतर तो येशूकडे गेलो. त्यावेळेस येशूकडे गेल्यानंतर तो अशक्य म्हणतो. तो म्हणतो की जर तुला शक्य असेल तर. हा अविश्वास त्याच्या जीवनात कुठून आला? हा अविश्वास त्याच्या जीवनात तिथून आला की जिथं तो गेल्यानंतर त्याला गुण आला नाही किंवा त्या शिष्यांकडून काही झालं नाही, म्हणून तो म्हणतो की आता येशू तुला शक्य असेल तर. म्हणून येशू त्याला काय बोलतो, असं का बोलतोस तू? 23 वचन येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर. असे कसे म्हणतोस? असं कसं तुझ्या डोक्यात असं का आलं? कारण त्याच्या डोक्यात जे आलं त्या शिष्यांमुळे आलं. पण तो म्हणतो तू असे कसे बोलतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मनुष्य कसा बदलतो? परिस्थितीनुसार बदलतो. परिस्थिती जशी येते तसं तो बोलायला लागतो. पण परमेश्वर जो आहे तो विश्वास बघतो. तो म्हणतो असं बोलू नको, असं बोलू नको की शक्य कसं आहे. तर तो म्हणतो विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, परिस्थिती काय बघता? सिच्युएशन आज आहे, उद्या नाही. आज जी परिस्थितीतून तुम्ही जात आहात ती काही क्षणासाठी आहे, ती बदलत आहे, ती बदलणार आहे. ही परिस्थिती जे आज तुम्हाला दिसती ती परिस्थिती सर्व काळ राहणार नाही. जे कालचा दिवस होता तो आज नाही, आजचा दिवस उद्या राहणार नाही. जी परिस्थिती, जे संकट, जे त्रास, जो आजारपण तुमच्या जीवनात आहे आणि तुम्ही जर विश्वासणारे आहेत तर परमेश्वर म्हणतो अवघड परिस्थिती, आजारपणाची परिस्थिती आणि सामान्य परिस्थिती जरी असली तरी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करत आहे आणि ती परिस्थिती बदलत आहे, बदलत आहे. निगेटिव्ह विचार करू नका. काही जणांचा असा विचार असतो परिस्थिती बदलत आहे. हां, काही जण परिस्थिती बदलत आहे, खालचे विचार करतात. आता परिस्थिती बदलत आहे आणि आम्ही आणखी डाऊन जाणार आहोत. असं नका म्हणू. परिस्थिती बदलत आहे म्हणजे मला देव उंचावरती घेऊन जात. मी मागच्या वर्षी जसा होतो तसा यावर्षी नाही राहणार. यावर्षी मी जास्त आशीर्वादित राहणार आहे. यावर्षी परमेश्वर मला अधिक आरोग्यदायी करत आहे. यावर्षी मी अधिक आशीर्वादित होत आहे. यावर्षी मी वय जरी वाढत आहे तरी अधिक जास्त तरुण दिसणार आहे, फ्रेश दिसणार आहे. आपला चेहरा कसा पाहिजे? काय टवटवीत पाहिजे, फ्रेश पाहिजे. एखाद्याने पाहिल्याबरोबर म्हटलं पाहिजे काय सुंदर दिसता तुम्ही. एखादा काय म्हणतो काय 12 वाजले तुमच्या चेहऱ्याला. कोणी पाहिल्यानंतर असं नाही म्हटलं पाहिजे का उदास आहे, असं म्हटलं पाहिजे काय खुशीचा राज काय, एवढे खुश कसे दिसता, एवढे हसता कसे. त्याला सांगता आलं पाहिजे की माझ्या येशूचा विश्वास माझ्या जीवनात आहे आणि माझा येशू माझ्या जीवनात कार्य करत आहे. म्हणून या ठिकाणी येशू सरळ बोलत आहे, असं म्हणू नको शक्य असेल तर असे म्हणत असताना तो विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे असं म्हण, असं तो म्हणत आहे. मग जो कोणी विश्वास ठेवत आहे, आज जर तुम्ही इथे आहात आणि विश्वास ठेवत आहात तर सर्व काही शक्य आहे. अविश्वास बाळगू नका. घरी जात असताना असं म्हणत जाऊ नका होणार नाही. आज परिस्थिती वाईट आहे, परिस्थिती बदलणार आहे, ती कायमस्वरूपी राहणार आहे. फायनान्स नाही, फायनान्स बदलत आहे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. आज जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहे त्या समस्येला असं म्हणू नका आता काहीतरी मोठं संकट माझ्यावर येणार आहे. असं म्हणा संकट जात आहे आणि आशीर्वाद माझ्या जीवनात येत आहे. जे झालं नाही ते होणार आहे माझ्या जीवनात आणि परमेश्वर माझ्या जीवनात करणार आहे, कारण की देवाला तर सर्व काही शक्य आहे. हालेलुया. म्हणून आज हा विश्वास पूर्ण आठवडाभर बोला की देवाला सर्व काही शक्य आहे. मला नाही पण देवाला सगळं काही शक्य आहे. माझ्या स्वभावाची इच्छा नाही, माझ्या शरीराची इच्छा नाही, तर देवाची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये प्रार्थना करूया. जर भय भीतीमुळे तुमच्या जीवनात अविश्वास येत असेल आणि वाटत असेल की अविश्वास जागा घेत आहे, त्यावेळेस म्हणा येशूच्या नावामध्ये अविश्वासाला मी धमकावत आहे. आपलं मुख उघडा आणि म्हणा की विश्वास माझ्या जीवनात आहे, अविश्वास नाही. हालेलुया. जे या ठिकाणी जमलेले आहेत प्रत्येकजण, कोणती परिस्थिती असो तुमच्या जीवनात, तुमच्या जीवनामध्ये कोणती परिस्थिती असो, कोणताही आजार असो, कोणताही त्रास असो, डिप्रेशन असो, निराशा असो आणि तुम्हाला वाटत आहे हे अशक्य आहे, तुम्ही गरीब आहात असं म्हणता. काही जण म्हणतात मी फार गरीब आहे, मी फार त्रासात आहे, मी फार संकटात आहे, असं जर वाटत असेल तुमचं